नमस्कार, ही प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज मतदान पार पडलं। राज्यातील काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडल्या होत्या, मात्र 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर आज अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची, सोलापुरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह एकूण 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये मतदान पार पडलं। सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालाय, मात्र मतदानाच्या काही ठिकाणी गैरप्रकारांमुळे गोंधळ उडाला होता। तर अंबरनाथमध्ये 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आधार कार्ड आणि पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी त्यांची करण्यात येते। संशयित बोगस मतदारांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आलेत आणि वातावरण तणावपूर्ण झालं होतं। पण यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यानं मतदारांना मतदान करण्यास काही वेळ अडथळा निर्माण होत होता। मात्र उद्या राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी फूट दिसते। काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। रमेश चेन्निथलांनी त्यांना म्हटलंय की मुंबईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय आणि शहराचा हवा तसा विकास झालेला नाहीये। म्हणूनच काँग्रेसने भाजप आणि शिवसेना ठाकरे गट विरोधात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी सर्व देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष मतदारांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं। रमेश चेन्निथला म्हणाले की आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू आणि याबाबत आम्ही जाहीरनामा तुमच्या समोर सादर करू। त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की आम्हाला साथ द्या, आम्ही मुंबईचा विकास करू। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना आता वेग आलाय आणि पुणे जिल्ह्यात मोठे पक्षांतर घडले। पुण्यातील अनेक नेत्यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट, माजी नगरसेविका सायली वांझळे आणि माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। हे सर्व पक्षप्रवेश मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पार पडले। पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडी 24 डिसेंबरला आपले उमेदवार जाहीर करणार आहेत। यादीत 147 उमेदवारांचा समावेश असेल, ज्यामध्ये बौद्ध, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, जैन आणि उत्तर भारतीय दलित समुदायांचे प्रतिनिधित्व असेल। वंचित बहुजन आघाडीने मुंबईत सातत्याने विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन देखील केले। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा केला होता। तसेच पुढील पंतप्रधान मराठी व्यक्ती असेल असंही त्यांनी म्हटलं होतं। मात्र हा दावा प्रत्यक्षात न आल्यानं त्यांच्यावर टीका होते। या पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय। मला ट्रोल केलं जात असलं तरी त्याची मला हरकत नाहीये असं सांगत त्यांनी अमेरिकेत घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो असं आपण म्हटल्याचं स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी जेफ्री एपस्टीन प्रकरणाचा उल्लेख करत एपस्टीनच्या मृत्यूबाबत अजूनही संशय कायम असल्याचं सांगितलंय। जनतेच्या दबावामुळे अमेरिकन संसदेला एपस्टीन फाईल्स जाहीर कराव्या लागल्या असा दावा त्यांनी केला। या फाईल्समध्ये काही आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत माहिती असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांच्यातील कथित संबंधांबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच एपस्टीन फाईल्समध्ये काही केंद्रीय मंत्र्यांची नावं असल्याचा दावा देखील केला जात असतानाही सरकारकडून
कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. पृथ्वीराज चव्हाणांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यावेळी असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवून चर्चेमध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशासाठी केलेलं काम सर्वश्रुत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली. आज आपला देश पुढे जातोय, विकसित होतोय, देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचा प्रयत्न आहे. 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आहे, 3ऱ्या नंबरवर जाण्याचा प्रयत्न आहे. ही जी काही पोटदुखी आहे, जळजळ आहे, ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान माणिकराव कोकाटे दोषी असल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. तर दुसरीकडे आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळते. तर प्रकरण उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना सत्र न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे, अशी माहिती मिळते. घाटकोपर इथे भाजप आमदारांकडून एका रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी आमदार पराग शाह यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावली आणि त्यास शिवीगाळ केल्याचंही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह यांनी घाटकोपर इथे आंदोलन केले. तर यावेळी हा प्रकार घडला. जर रिक्षा चालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचा अधिकार त्याला आहे का, असा सवाल आता विचारला जातोय. तर काही लोकांनी पराग शहांच्या या कृत्याचं कौतुक केलं असलं तरी आमदारांना कायदा हातात घेऊन रिक्षा चालकाला मारहाण करणं योग्य आहे का, असा सवाल देखील आता विचारला जातोय. कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले 160 मोबाईल तांत्रिकदृष्ट्या शोधून त्यांचे मूळ मालकांकडे यशस्वीरित्या त्यांना परत करावे, ही कारवाई कांदिवली पोलीस ठाण्याच्या सायबर सेल पथकाने केली आहे. शोधलेले मोबाईल वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून विविध कंपन्यांचे आहेत. या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 25 लाख रुपये. मुंबई पोलीस कमिशनरांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल लॉस्ट अँड फाउंड सेल उघडण्यात आलं असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत होते. सायबर सेलची ही यशस्वी कारवाई नागरिकांसाठी सुरक्षा आणि विश्वास वाढवणारी ठरली आहे. मी सध्या आहे कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये. इथे आपण पाहू शकता हे जे मोबाईल्स आहेत ते चोरीला गेलेले होते आणि तेच मोबाईल आज कांदिवली पोलीस स्टेशननी हस्तगत करत त्यांचे हरवलेले मोबाईल्स ते त्यांना परत केलेत. माझ्याबरोबर स्वतः DCP सर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, एवढे मोबाईल दिसतात, काय सांगाल सर? हे चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल आहेत. ज्या लोकांनी तक्रारी केल्या त्यांचे मोबाईल आमच्या कांदिवलीच्या टीमने हे शोधून आणलेले आहेत. आता सध्या 160 मोबाईल आपल्याला मिळालेले आहेत. दर महिन्याला काही ना काही मोबाईल मिळतात, हरवलेले असतात, त्यांनी कंप्लेंट केली त्यांची. आज आम्ही हे 160 मोबाईल वापस करण्याचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे छोटासा. तसं काय सांगाल, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? आपले मोबाईल जेव्हा चोरी होतात तर लोकांनी कशी आपली प्रिकॉशन घेतली पाहिजे? सर्व मोबाईलमध्ये फोन शोधण्याची एक सिस्टीम असते. वेगवेगळ्या कंपन्यांची ते ॲक्टिवेट करण्यासाठी वेगवेगळे हे असतात. तर ज्या कंपनीचे फोन आहेत त्या कंपनीच्या गाईडलाईन्स प्रमाणे ते त्यांनी सुरू करून घ्यावे. अन्यथा तसंही पण आपल्या आता सिस्टीम अशी डेव्हलप झालेली आहे की सगळे मोबाईल आपल्याला शोधता येतात. त्यासाठी एक केंद्र सरकारने आणि पोलिसांनी बनवलेलं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर माहिती टाकल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होते. फक्त एवढी जरी काळजी घेतली की आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर पोलिसांकडे येऊन तक्रार करणे, आपल्या मोबाईलची माहिती देणे, एवढं जरी केलं तरी ते सोपं होऊन जाईल. आपण इथे पाहू शकतो की आपला जर मोबाईल हरवला असेल तर त्याची तुम्ही तक्रार नोंदवावी पोलीस स्टेशनमध्ये, अशी आयडिया आणि गाईडलाईन्स DCP साहेबांनी दिल्यात. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया. ICC T20 विश्वचषक 2026 फेब्रुवारी-मार्च मध्ये भारत आणि श्रीलंका इथे खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या बहुप्रतीक्षित स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केलाय.
संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर मुंबईतील BCCI मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाची घोषणा केली आहे. यावेळी पुढील महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड समितीने संघात अनुभव आणि युवा जोश यांचा योग्य मेळ साधल्याचं सांगितलंय. तर वेगवान गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि आक्रमक फलंदाजी यावर विशेष भर देण्यात आलाय. संघात शुभमन गिल आणि जितेश शर्माला जागा मिळाली नाहीये. त्यांची जागा अनुक्रमे ईशान किशन आणि इतर खेळाडूंनी घेतली आहे. तर अक्षर पटेल उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेत. तर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी संघाच्या फिरकी विभागात स्थान मिळवलंय. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका ही 11 जानेवारीपासून सुरू होते. पहिला सामना हा वडोदरा इथे, दुसरा सामना 14 जानेवारी रोजी राजकोटमध्ये, तर तिसरा आणि निर्णायक सामना हा 18 जानेवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील सर्व सामने हे दुपारी 1:30 वाजता सुरू होतील. या मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही दिग्गज पुन्हा मैदानात उतरणार आहेत आणि भारतीय संघाला अनुभवाची मोठी ताकद मिळणार आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंना वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची महत्त्वाची संधी देखील मिळणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. शालिनीताई पाटील यांचे माहीम इथल्या घरातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराचे कार्यक्रम मूळ गावी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात आयोजित केलं जाणार आहे. तर शालिनीताई पाटील यांनी वसंतदादा पाटील यांना राजकारणात खंबीर साथ दिली आहे आणि स्वतःही मंत्री आणि आमदार म्हणून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला, परंतु अपेक्षित राजकीय आणि जनतेची साथ मिळाली नाही. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी त्यांना मातेसमान प्रतिष्ठा देऊन सदैव साथ दिली आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दुःख व्यक्त केले जाते. तर आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र तुम्ही पाहत रहा आवाज इंडिया मराठी.